छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवेंद्रराजे आपल्या समवेत आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन म्हणजे महाराष्ट्रामधला एक महत्त्वाची लढत, पण लढतीच्या आधीमध्येच त्यांचा निकाल लागलेला आहे ही सातारकर जनता म्हणत आहे आणि फक्त विजयाची घोषणा बाकी आहे. ते आहेत छत्रपती शिवेंद्रराजे आपल्या समवेत आहेत. स्वागत आहे आपलं. थँक्यू. बाबा, प्रथम मी आपल्याला असं सांगेन की सातारच्या जनतेमध्ये अशी चर्चा आहे की आपला विजय हा झालेला आहे आणि फक्त विजयाची औपचारिकता घोषणा बाकी आहे. काय सांगाल? नाही, अशी चर्चा म्हणजे मी काय असं म्हणणार नाही आजच्या घडीला, पण अशी जर जनतेमध्ये मतदार बंधू भगिनींमध्ये चर्चा झाली तर मला वाटतंय मी जे काय 5 वर्षामध्ये एक तर पहिलं तर संपर्क माझ्या मतदारसंघात लोकांशी ठेवला. बरोबर. दुसरं काम जे काय मला करता आलं, वेगवेगळ्या योजना, विकास निधी जो काय माझ्या सगळ्याच ह्याच्यासाठी आणता आला, त्याचं हे फळ आहे असं म्हणावं लागेल. आणि माझ्याबद्दल जर सातारकर जावळीकर यांनी निर्णय केला असला की तर मी त्यांचं मनापासून आभार मानतो, माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचा एवढा विश्वास माझ्यावर दाखवल्याबद्दल. आणि पुढचे 5 वर्ष पण मी माझ्या मतदारसंघासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न नक्की करेन. ही विधानसभेची निवडणूक खरं आपण ही कशा अँगलनी बघताय? तुमची नेमकी रणनीती काय आहे? काय काय सांगाल या सगळ्या निवडणुकीच्या बाबतीत? नाही, रणनीती अशी हे की एकतर जे काम आहे ते लोकांपुढे घेऊन जातोय मी. जी काय मतं मागतोय ती माझ्या कामाच्या ह्याच्यावरच मी लोकांकडनं लोकांपुढे मागतोय. दुसरं पुढं जे काय करायचंय, काही गोष्टी राहून गेल्यात, ही पण वस्तुस्थिती आहे. बरोबर. काही गोष्टी होणं गरजेचं आहे सातारसाठी, जावळीसाठी. तर त्या गोष्टी पुढच्या 5 पंचवार्षिकमध्ये पूर्ण करता याव्यात म्हणून त्याचं पण एक पुढचं जे काही आहे ते म्हणजे लोकांना मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. सातारकरांनी कधीच तुम्हाला खाली पडून दिलं नाही, म्हणजे कायम सातारकर हे तुमच्या, म्हणजे सातारा असेल विशेष करून जावळी तर भाग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. काही महत्त्वाचे जे विजनरी प्रोजेक्ट्स तुमच्या मनामध्ये असतील की हे प्रोजेक्ट्स माझ्या गावासाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या भागासाठी गरजेचे आहेत, तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? पहिलं म्हणजे एकतर MIDC आपल्या इथं जे सगळ्यांचं जे आहे म्हणजे की MIDC आपली म्हणावी तशी वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. आणि जे काही मोठे उद्योग 4-2 वगैरे जे आले होते ते काही बंद झाले. महाराष्ट्र स्कूटर बंद झालं. अरिस्टोक्रॅट वगैरे हे बाहेरच्या राज्यात निघून गेले. का तर आपल्याकडनं त्यांनी आधी जे काही पर्क्स होते सगळे, म्हणजे ज्याला काय म्हणतात, गव्हर्नमेंटचे सगळ्या हे घेतले आणि ज्यावेळेला बाहेरच्या राज्यात जास्त मिळायला लागलं त्यावेळेला ते बाहेर निघून गेले. म्हणजे तसं ते चुकीचं झालं. त्यावेळेला शासनानं पण काहीतरी खरं म्हणजे त्याच्यावर थोडीफार हे घ्यायला पाहिजे होती की बा असं तुम्ही बाहेरच्या ह्याच्यात हे नाही. पण ठीक आहे. पण आता MIDC वाढवणे जी आपली सातारची आहे त्याचा प्रयत्न मागं पण केला होता आम्ही. नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना बरोबर. देगावमध्ये ॲक्विजिशनचे शिक्के वगैरे प्रोसेस चालू केली होती. जरा लोकांचा विरोध सुरू झाला, काही शेतकरी हायकोर्टला गेले आणि नंतर अनेक वर्षानंतर हे प्रयत्न करून करून शेवटी ते शासनानं शिक्के उठवले. आता त्याच्या पुढे जाऊन आपण वर्णे, निगडी, धनगरवाडी इथं ॲक्विजिशनची प्रोसेस चालू केलेली आहे. त्या ठिकाणी प्रयत्न आता सुरू झालेत. त्या ठिकाणी शिक्के पण पडलेत या ह्याच्यामध्ये. आता तिथं पण थोडा लोकांचा विरोध आहे, पण माझी भूमिका हीच आहे. म्हणजे माझे सहकारी आमदार तिथले प्रतिनिधी आहेत, महेशजी शिंदे, मी त्यांच्याशी पण बोललो की ज्या बागायती जमिनी आहेत त्या आपण वगळू. शेतकऱ्यांचा पिकाऊ जमिनी घ्यायला शासनाने ॲक्वायर करायला विरोध होतो. त्यामुळे मी त्यांना हे केलं की आपण ज्या बागायती जमिनी आहेत त्या वगळू. ज्या जमिनींना कधी पाणीच गेलेलं नाही किंवा आणि पुढं पण कधी जाणार नाहीये, बरोबर, अगदी डोंगर उताराच्या असू देत, अगदी ज्याला आपण जिराईत म्हणतो, बरोबर, अशा जमिनी घेऊन काय जेवढी होईल, मी काय फार आज आकडा बोलू शकणार नाही, पण जेवढी वाढवता येईल तेवढी MIDC वाढवू. कारण सातारला दुसरीकडे MIDC वाढण्यासाठी पर्याय राहिला नाहीये. तर ह्या बाजूला आपलं सगळा डोंगरी भाग आहे, कास वगैरे, इकडे आता इको सेन्सिटिव्ह झोन्स वगैरे लागलेत, त्यामुळे इकडे MIDC करणं अवघड आहे. त्यामुळे तोच एरिया देगावला जो लागून आहे तोच आहे की जिथं आपली MIDC वाढू शकते.
दर्शकांच्या माहितीसाठी खरं तर म्हणजे सातारा जावली मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळ आहे, म्हणजे लागूनच काही भाग मुख्यमंत्र्यांच्या भागातला तो शिवेंद्रराजेंच्या मतदारसंघात येतो. शिवेंद्रराजेजी, आता हा जो भाग आहे बामणोली तापोळा हा जो परिसर आहे, बराचसा भाग तुमच्या मतदारसंघामध्ये येतो. तर ह्याच्यामधल्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत किंवा आपला जिल्हा वाढू शकतो तर पर्यटनावर वाढू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण काय नेमक्या उपाययोजना आहेत किंवा केलेल्या आहेत, काय सांगाल? महाराष्ट्र बघतोय कारण काय ह्याला. आता एकतर कासला फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, ज्यावेळेला फुलं येतात, आणि इतर वेळेला पण आता यायला लागलेत. आता कासचं जी कनेक्टिव्हिटी होती ती आपण चांगली करून घेतली. हॅम मधली जी योजना आहे त्यातनं ती कनेक्टिव्हिटी, कासची रोड जो आहे तो अतिशय चांगला झाला. परत MTDC कडनं आपण मुनावळ्याला वॉटर स्पोर्ट्स हे जावळी तालुक्यात सुरू केलं, कोयनेच्या बॅकवॉटरवर. तो एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि आज त्याची सुरुवात पण झाली. आता त्याचे पुढचे फेजचं काम जे आहे ते सुरू झाले. पर्यटक येतात, तिथं वॉटर स्कूटर, तुमचं बनाना राईड, ते बोट राईड, ते पॅरासेलिंग वगैरे सगळं सुरू झालंय. आता त्या ठिकाणी हाऊस बोट्स, क्रूज बोट्स ह्या येणार आहेत, ज्या तुम्ही जलाशयावर घेऊन जाऊ शकता, राहू शकता त्याच्यात. आणि एक पर्यटनासाठी अतिशय महत्वाचा हा विषय मुनावळ्याचा जो आहे तो झाला. आता त्यासाठी पाचवड, कुडाळ, मेढा, कुसुंबी, मुनावळे हा नवीन रोड हॅम मधनं आता शासनानं त्याला मंजुरी दिली आहे. त्याचं बाकीची सगळी प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, त्याचं एजन्सी फायनल करणं सगळं झालं. आता त्याचं कामच सुरू होईल. त्यामुळे तो एक मेजर कनेक्टिव्हिटी आपली जावळीतनं कोकणात जायला ऍक्च्युली. कारण मुनावळीच्या पुढं आता नवीन 2 ब्रिज आपल्या इथं होत आहेत. एक बामनोलीच्या इथं एक होतोय माझ्या मतदारसंघात, आणि दुसरा आपटीच्या इथं होतोय, बरोबर, जे कोयना जलाशयावरची पलीकडचा तापोळा आणि तो भाग जोडला जाणार आहे. आणि तसंच कोकणाची कनेक्टिव्हिटी कोकणाची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी. दुसरं एक आपण जे म्हटलं की महत्वाकांक्षी प्रकल्प, तर एक जावळीच्या दृष्टीनं जो महत्वाचा आहे तो म्हणजे बोंडारवाडीचा प्रकल्प. आता त्याची बऱ्यापैकी सर्वे वगैरे झालंय. 1 TMCचं पाणी साठा आपल्यासाठी जावळी तालुक्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय पण देवेंद्र फडणवीसांनी घेतला. त्या पाणी साठा आपल्यासाठी आरक्षित झालाय. आता थोडं 1-2-3 गावं आहेत आमचे, व्हाईटे, बोंडारवाडी आणि भुतेकर, ह्यांचा थोडा विरोध आहे या गोष्टीला, किंवा ते त्यांचं पण म्हणणं हेच आहे की धरण करा, पण जेवढे आमची स्ट्रॉबेरी वर जास्त होती, त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ज्या जमिनी आहेत त्या जेवढ्या वाचवता येतील तेवढ्या वाचवा, ह्या ह्याच्यावर जरा ते थोडे येऊन थांबले. पण आज ना उद्या त्याचा पण निर्णय होईल. स्वतः देवेंद्र फडणवीस बोंडारवाडी प्रकल्पाबद्दल अतिशय पॉझिटिव्ह आहेत करण्यासाठी. शेती आणि पाण्याचा विषय या प्रकल्पामुळं केळघर, मेढा आणि कुसुंबीचा जो भाग आहे इकडचा पूर्णपणे संपणारे, ग्रॅव्हिटीनं पाणी त्यांना मिळणार, म्हणून हा प्रकल्प करायचा हे महत्वाचं. म्हणजे आता हे तुमचे सगळे विजन्स झाले, डेव्हलपमेंटची कामं झाली. मी आता थोडासा वेगळा अँगल, राजकीय अँगलला येतो. खरं तर तुमची सुरुवात काँग्रेस, राष्ट्रवादी, नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये झाली. तर हा जो सगळा प्रवास होता आणि कामाची पद्धत, तर नेमकी कुठल्या पक्षामधनं तुम्हाला कामाची पद्धत किंवा सातारच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं शासनाची मदत तुम्हाला मिळाली आणि त्यामुळं तुम्ही पुढे जाऊ शकला? अगदी फ्रँकली. आता कसं आहे, म्हणजे मी काय असं कोणी मला कामं कमी दिली. आता मी ज्या वेळेला राष्ट्रवादीत होतो त्यावेळेला अजितदादांनी मला भरपूर साथ दिली. कासचा प्रोजेक्ट त्यांनी मंजूर करून दिला त्यावेळेला, ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. त्यावेळेला पण जे काही रोड्स वगैरे ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या असतात त्याच्यासाठी पण मला बराच निधी त्यावेळेला दादाने दिला. नंतर ज्याच्यामध्ये मी भाजपमध्ये गेलो, देवेंद्रजींच्या नेतृत्वामुळं मी भाजपमध्ये गेलो खरं म्हणजे. कारण एकतर ते समवयस्क आहेत आणि माझ्या मतानं तर ते व्हिजनरी नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचं नक्की आहे. ते आज ना उद्या म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व तर त्यांनी केलेलंच आहे, पण आज ना उद्या देशाचं नेतृत्व करायला पण देवेंद्रजी म्हणजे त्या ह्याला जातील असं म्हटलं तरी काही ते हे होणार नाही. कधी ना कधी ते होऊ शकल आणि होणार ते. पण त्यांचं काम फार हे आहे की आपल्या बरोबर असणारे आपले सहकारी जे आहेत त्यांना न्याय देण्यासाठी ते म्हणजे मग वाटल ते करायची. एखाद्या मतदारसंघातला जर विषय त्यांना एकदा पटवून दिला किंवा ही गरज,
तर ते काही करून तो प्रश्न मार्गी कसा लावायचा हे देवेंद्रजी फार हे करतात, ही वस्तुस्थिती मी बघितली आहे. त्यामुळं दोन्हींनी दिलं, असं काही कुणी कमी दिलं असं मी म्हणणार नाही. पण एक आहे, मी जिथं होतो मी तिथं त्या वेळेला प्रामाणिक राहिलो. मी राष्ट्रवादीत होतो, मी त्यावेळेला पण पवार साहेब होते, अजितदादा होते. मी कुठेही पक्षाशी गद्दारी करून असं बाहेर पडलो नाही. लोकसभेची माझी जबाबदारी त्यावेळेला होती, ती पार पाडली. लोकसभेला त्यावेळेला पण माझ्या इथनं मला वाटतं 40,000-1,000चं लीड होतच. बरोबर आहे. आणि मग ज्यावेळेला विधानसभा लागल्या त्यावेळेला मी बाहेर पडलो. अगदी शिवेंद्रराजेजी, खरं तर म्हणजे तुमच्याबद्दल असेल, उदयनराजेंच्या बद्दल असेल, महाराष्ट्राला एक वेगळं आकर्षण आहे. तुमच्या दोघातला संघर्ष पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि हा संघर्ष संपल्यामुळं लोकांमध्येही तेवढाच आनंद आहे, तेवढाच कार्यकर्त्यांमध्ये, सातारच्या जनतेमध्ये आणि महाराष्ट्र जनतेलाही आनंद आहे. दोघांचीही एकसंघ ताकद झाल्यामुळं आज महाराष्ट्राला आणि आपल्या सातारकरांना खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. तर त्या बाबतीत काय सांगाल आपण? नाही, कसं होतंय आता, आम्ही दोघं पण राजकारणात आहे. थोडा पूर्वीपासून म्हणजे अभयसिंह महाराज आणि राजमाता कल्पना राजे ह्यांचा पण त्यावेळेला थोडा संघर्ष होता. आता तिथनं दोन पार्ट्या किंवा दोन गट ह्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आपल्याला सातारचा तो इतिहास माहित आहे. आता आज पण आम्ही काम करताना म्हणजे आता ते खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही काय दोघं एकामेकाच्या समोर उभा राहायचा विषय आम्ही दोघांनी पण, मी कधी खासदारकीला उभा राहायचंय असंही केलं नाही किंवा त्यांनी पण कधी आमदारकी आता मी लढवतो असं केलं. पण होतं कसं, आता माझ्या बरोबर काम करणारी जे माझे सहकारी आहेत आणि त्यांच्या बरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आहेत, ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे विषय येतात त्यावेळेला प्रत्येक जण त्या प्रभागातनं, त्या जिल्हा परिषद गटातनं, त्या पंचायत समितीनं त्यांची पण लोक इच्छुक असतात, माझी पण इच्छुक असतात. बरोबर. शेवटी त्यावेळेला आमचं हे असतं की आता बाजू कोणाची घ्यायची. बरोबर आहे. म्हणजे एकतर मग इथून पुढं अशा वेळेला मैत्रीपूर्ण लढतीचे पर्याय असतात हे म्हणजे ठेवायला लागतील उगाच संघर्ष करण्यापेक्षा. बरोबर. एक हा विषय झाला बाकीचा. पण आपण जे म्हटलं की मागं पण आम्ही मनोमिलन आमच्या थोरले शिवाजी महाराजांनी करून दिलं सगळं. पण त्यावेळेला जे थोडंफार सातारच्या दृष्टीनं ज्या गोष्टी होणं गरजेचं आहे ते थोडं जे की राजकारणामध्येच बऱ्याचशा गोष्टी अडकल्या गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. पण आता मला वाटतंय तसं होणार नाही. आता मागच्या झालेल्या चुकातनं आम्ही पण शिकलोय, ते पण शिकलेत, मी पण शिकलोय की बाबा काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या त्या वेळेला तिथंच थांबवल्या पाहिजेत. फार त्याला राजकारणाचा गंध किंवा हे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा जे आपलं शहर आहे, या शहराच्या ज्या काही नागरी सुविधा आहे, जे काही आता हद्दवाढ झाली, सगळं झालं, तर ह्याच्यामध्ये हातात हात घालून काम करणं आमचा दोघांचा दर 100% प्रयत्न तोच राहणार की केंद्र आणि राज्य या दोन्हीतनं मिळून सातारला जेवढं भरभरून आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. त्यात आडवाआडवी एकामेकाची कामं हे करणं वगैरे, हे जे काही थोडं पूर्वी राजकारण व्हायचं हे नक्की आता होणार नाही. एवढं म्हणजे आमच्या दोघांचं पण त्या बाबतीमध्ये एक अंडरस्टँडिंग क्लिअर आहे. महाराज साहेब, मी आपल्याला एक 5-6 नेत्यांची नावं विचारणार आहे. त्या नेत्यांच्या बद्दल देशाचे नेते आहेत, पवार साहेबांबद्दल नक्कीच आदर आणि त्यांच्याबद्दल आता त्यांच्या ह्याच्यावर आपण म्हणजे मी एवढा लहान असून बोलणं, कारण आता माझे वडील पण त्यांच्या बरोबर होते, त्यामुळं शेवटी ते एक आदराचं श्रद्धेचं स्थान आहेच आणि कायम राहणार त्यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धा. त्यामुळं अपेक्षा एकच आहे की साहेबांचं, आता साहेबांकडनं आपण नेमकी असं काय ठेवायचं, ते एवढे मोठे आहेत की त्यांच्याबद्दल आपण बोलायचं काय हा प्रश्न आहे. दुसरं नाव आहे उद्धव ठाकरे. माझं तसं उद्धव ठाकरे साहेबांचे फार काय संबंध असा काही जवळचा आला नाही. ज्यावेळेला मी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेला थोडंफार इंटरॅक्शन उद्धव साहेबांशी झालं. थोडे दिवस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला झाले, पण माझं फार इंटरॅक्शन नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय मी उद्धव साहेबांबद्दल म्हणजे मी काय असं हे नाही करू शकणार. राज ठाकरे नाही, त्यांचं पण माझं काय पण नाही काय की राज ठाकरे साहेबांचं म्हणजे ओरेट्री जी आहे, म्हणजे
जे ते ज्या पद्धतीनं ते विषय मांडतात अगदी अगदी आणि ज्या पद्धतीनं समोरचा जो हे असतो म्हणजे त्याला तो विषय पटतो. बर फक्त ते म्हणजे सगळे म्हणतात ना की त्या विषयाचं म्हणजे मतामध्ये कन्व्हर्जन कन्व्हर्जन जे व्हायला पाहिजे ते राज ठाकरे साहेबांच्या म्हणजे मनसेचं होत नाही एवढं बरं. असं दिसतं. त्यांचे विषय फार प्रभावी असतात. म्हणजे अनेक विषय खरं सांगायला म्हणजे मला पण त्यांच्या विषयी अनेक बोललेले स्टेटमेंट वगैरे पडतात आणि ते परखड बोलतात, क्लिअर बोलतात. पण जे कन्व्हर्जन झालं पाहिजे ते मनसेच्या बाबतीत होत नाही. बरं. हे अनेक वर्षांचं किंवा निवडणुकांचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी आमचे नेते आहेत आणि म्हणजे मी मगाशीच म्हटलं तसं एक विजनरी नेता आहे. पूर्वी जसं महाराष्ट्राला घेऊन चालणारे नेते होते, वसंतदादा म्हणा, विलासराव देशमुख सुद्धा, यांना संपूर्ण राज्याला वाटायचं की आपला माणूस आहे. बरोबर. हे कोकणातल्याला शेतकऱ्याला पण वाटायचं की माझी माहिती असणारा म्हणजे नेता आहे विलासराव किंवा वसंतदादा आहेत. मराठवाड्यातल्यांना पण ते वाटायचं. विदर्भात तसं देवेंद्रजींचं आजचं नेतृत्व आहे की ते संपूर्ण महाराष्ट्राला त्याची जाण आणि प्रत्येक कुठे जरी गेले जिल्ह्यात तर तिथल्या लोकांना ते आपलेच आहेत, आपल्या इथले हे त्यामुळं एक सर्वमान्य नेतृत्व देवेंद्रजींचं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे असं माझं तर 100% माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांचं म्हणजे बाबांची इमेज क्लीन आहे आणि एकतर म्हणजे हुशार आहेत ते शिक्षण वगैरे पण म्हणजे थोडं एकच आहे की आमची त्यावेळेला आता मी त्यावेळेला राष्ट्रवादी होतो बाबांच्या सरकारमध्ये आमची एक थोडी होती की बाबांनी जे मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं होतं ते थोडं जिल्ह्याच्या याच्यासाठी अग्रेसिव्हली त्याचा वापर करायला पाहिजे होता. मी म्हणतो पक्ष म्हणून सोडा म्हणजे आम्ही राष्ट्र पण जिल्ह्यासाठी म्हणून त्यांनी जरा अग्रेसिव्हली जिल्ह्यातले प्रोजेक्ट जे काय होते आता सीएम म्हटलं की सर्व म्हणजे मालकच आहे राज्याचं सगळं. प्रत्येक डिपार्टमेंटच्या फायली त्यांच्याकडे येऊ शकतात. प्रत्येक डिपार्टमेंटचं जे काही तरतुदी होतात हे सगळ्या सीएमच्या थ्रू जातात. सीएम त्याच्यावर काहीही करू शकतात. आता बाकीच्या सीएमनी जसं जिल्हा हे केला विलासरावांनी लातूर जिल्हा हे केला, हे अशोकराव चव्हाणांनी नांदेड जिल्हा, तसं थोडं बाबांनी अग्रेसिव्हली जरा सीएम पद जे मिळालं होतं ते जिल्ह्यासाठी वापरायला पाहिजे होतं असं माझं तर मत आहे. तेवढ्या यानं बाबांनी जे काय अग्रेशन पाहिजे होतं का म्हणजे जिल्ह्यात ते थोडं बाबांनी कमी दाखवलं असं माझं मत आहे. अगदी आता शेवटचं आणि तुमचं आवडतं नाव उदयनराजे भोसले. नाही उदयनराजेंचं कसं आहे त्यांचा स्वभाव तसा प्रेमळ आहे सगळं आहे. फक्त थोडं म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये आज सुद्धा तुम्ही जे म्हटलं की त्यांच्याबद्दल भयानक अट्रॅक्शन आहे तरुण पिढीमध्ये आणि ते मी पण स्वतः बघितलंय कारण आम्ही एकामेकाच्या विरोधात लढलोय, एकामेकाच्या बरोबर काम करतोय केलं, दोन्ही बाजूंना मी बघितलंय. त्यांच्याबद्दल एक हे आणि छत्रपतींचे आहे त्यामुळं ते त्यांनी मला वाटतंय खरं म्हणजे आता हे जे महाराष्ट्रामध्ये मराठा हे ते सगळे जे विषय झालेत उदयनराजे हे असे आहेत की ते त्यांनी जर थोडा वेळ आणि हे दिला आणि जर सगळ्यांना एकत्र बोलवण्याचंही केलं तर 100% उदयनराजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे एकवट होऊ शकतात किंवा एकत्र आणू शकतात. त्यांची तशी कपॅसिटी आहे, केपेबिलिटी आहे. तर त्यांनी ते थोडं प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे जे त्यांच्यावर प्रेम घराण्यामुळं किंवा छत्रपती म्हणून थोरले आहेत ते त्यांच्यावर असणारं प्रेम, निष्ठा, श्रद्धा जे काय असेल ते त्याचा वापर जर त्यांनी सगळ्यांना मराठा समाजाला एकवटण्यामध्ये ते 100% करू शकतील. त्यांनी त्याची तशी बांधणी फक्त केली पाहिजे. बाबा मी ही मुलाखत जवळजवळ आता संपवतोय. शेवटचाच माझा प्रश्न आहे. आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात, तुम्ही आहात, उदयनराजे आहात. महाराष्ट्र तुमच्याकडे फार आदर स्थानाने बघतो, रिस्पेक्ट आहे, घराणा आहे, एक आदर, प्रचंड वेगळा आदर आहे तुम्हाला या दोघांना. तर नेमकं विजनरी शिवेंद्रराजे म्हणून महाराष्ट्राला काय सांगतील? शेवटचा मुद्दा. आता मी म्हणजे माझ्या मतदारसंघापुरतं माझं एकच प्रयत्न असतो की माझ्याकडनं ज्या माझ्या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनी जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. दुसरं म्हणजे
प्रोजेक्ट्स वगैरे जे काही पूर्ण मतदारसंघासाठी गरजेचे आहेत, जावळी सातारा शहरासाठी, ते सरकारच्या माध्यमातून आणता यावेत. चांगल्या सुविधा, ज्याला आपण अम्युनिटीज म्हणतो, त्या सातारा शहरामध्ये लोकांना असाव्यात, हे नक्कीच माझं हे आहे. आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आपण जातो बघतो, मग म्हणजे अनेक वेळेला मला पण एक की ते जर तिथं जर होतं तर मग आपल्या इथं का नाही. त्या गोष्टी आपल्या इथं करण्याचा माझा प्रयत्न नेहमी असतो, की जे काय बाहेर चांगलं आहे. आता उदाहरणार्थ एक हे द्यायचं, आता आपण फॉरेनला कुठेही जाऊ, आपण तिथे एक टाउन स्क्वेअर नावाचा प्रकार बघतो, बरोबर. लोक येतात, बसतात, बरोबर. बाकी काय नसतं तिथं. म्हणजे काय फार काय, पण येऊन लोक Hangout place बसतात, थोडक्यात. ते सगळ्या फॅमिली बसतात, यंग क्राऊड असेल बसतात, सगळे येऊन बसतात सकाळ संध्याकाळ. तर माझं एक आहे की साताऱ्यामध्ये पण असं एक टाउन स्क्वेअर कुठंतरी चांगलं डेव्हलप झालं पाहिजे, ज्या ठिकाणी संध्याकाळी लोक येऊन बसू शकतील, बरोबर. थोडा वेळ घालवू शकतील. म्हणजे माझं म्हणणं आहे, तिथं काय टपऱ्या बिपऱ्या नाही पाहिजे, बरोबर. किंवा तिथं खायचं बियचं काय तुमचं तुम्ही घेऊन या, बरोबर. सगळंच काय इथं लगेच स्टॉल टाका आणि हे टाका नाही. या बसा, क्वालिटी टाइम ज्याला आपण म्हणतो तो एन्जॉय करा, घरी जावा. असं एक हे एक शहरात म्हणजे ह्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या थोड्याफार साताऱ्यामध्ये राबवायच्यात. आणि त्या भारतीय जनता पार्टी तुम्हाला साथ दिली असेल? 100%. म्हणजे पैसा जो निधी जो लागतो त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा देवेंद्रजींच्या माध्यमातून 100% या सगळ्या गोष्टींना फंडिंग मला चांगल्या पद्धतीनं मिळेल. तर आज आपण विस्तृतपणे फक्त विजयाचा नुसता एक क्षण राहिलेला आहे असे ते म्हणजे शिवेंद्रराजे आहेत. त्यांचा फक्त औपचारिकता 23 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे, एवढा विश्वास सातारकरांमध्ये, जे मगाशी मी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. तर एक विजनरी शिवेंद्रराजे, छत्रपतींचे वंशज शिवेंद्रराजे यांच्याशी आपण आज वेगवेगळ्या गोष्टींवरती संवाद साधला आहे. तो संवाद कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.